आज शोल्डर वर्कआउट, कार्डिओ आणि ॲप्स मारून पार जिरले आमची. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. नेहमीप्रमाणे सकाळी आवरून निघालो जिमला. असं व्हिडिओ काढायच्या नादात तुमच्या भावाचं एक दिवशी तोंडच फुटणार आहे. मग जिममध्ये पोहोचून बजरंगबलींचं दर्शन घेतलं आणि वॉर्मअप सुरू केला. जरा करेल्स फिरवले, म्हणलं लोकांना पहिलवान वाटलं पाहिजे. आणि आज होता आपला शोल्डर वर्कआउट आणि कार्डिओ. मग सुरुवातीला शोल्डर वर्कआउट केला, सगळे टॉपचे सेट घेतले. म्हणलं आता शोल्डर कानापर्यंत येऊ नये म्हणजे झालं. त्यानंतर केला हार्ड कार्डिओ, बॉडीतनं सगळा घामच काढला. नंतर केला ॲप्स वर्कआउट आणि भावांनो पार जिरली तुमच्या भावाची. शेवटी 20 मिनिटं इन्क्लाइन वॉकिंग केलं आणि वर्कआउट संपून निघालो घरी. जाताना स्वामींसाठी एक सुंदर हार घेतला आणि घरात पोहोचलो. मग फ्रेश होऊन मस्त ओट्स खाल्ले. मग आवरून शांतपणे स्वामींची पूजा केली आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन निघालो आपल्या उद्योगाला. शॉपवर पोहोचून शटर ओपन केलं. नंतर सगळी साफसफाई करून घेतली आणि देवपूजा केली. थोड्या वेळाने आले छोटू शेट, म्हणले कपडे घ्यायला जायचे. मग म्हणलं चला, आणि गेलो पीटर इंग्लंडमध्ये. म्हणलं आज शेटला अशी कपडे घ्यायची की कपडे घालून सासरवाडीत एंट्री टाकली ना की डायरेक्ट 2 एकर जमीनच नाव करून दिले पाहिजे. मग कपडे घेऊन आलो शॉपवर. त्यानंतर आली कोल्ड कॉफीची ऑर्डर. पहिलीच ऑर्डर म्हणून लगेच बनवून दिली कस्टमरला. नंतर थोडं सलाड खाल्लं. मग दुपारी मस्त मध्ये जेवण केलं. थोड्या वेळाने निघालो दुकान कॉफीच्या पुड्या आणायला. आणि आजी बघा कशा कॉफीच्या पुड्या मोजून देतात. म्हणलं द्या कधी एक्स्ट्रा नातू समजून. तर आजी म्हणल्या धंद्यात तसलं काही चालत नाही. मग आजींचा पण एक व्हिडिओ घेतला आणि पोज कशी दिली बघा आजींनी, डोक्यावर पदर वगैरे घेऊन. भावांनो, हे आपल्या जुन्या लोकांचे संस्कार आहेत, त्यामुळेच आपली संस्कृती टिकून आहे अजून. मग शॉपवर येऊन मस्त ब्लॅक कॉफी बनवली आणि कॉफी पिऊन आपला आजचा विषय एंड केला. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.